गडचिरोलीमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे। अचानक बदललेल्या हवामानामुळे एकीकडे नागरिकांना उष्णतेपासून जरी दिलासा मिळालेला असला तरी दुसरीकडे तेंदूपत्ता हंगामावरती त्याचा परिणाम व्हायची शक्यता आहे। गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे आता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचे म्हणजे आज हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला होता आणि आता यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात तरी दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे। महत्त्वाचे म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचा पारा हा तब्बल 45 अंशावर पोहोचलेला होता, परंतु आता आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा सुद्धा मिळत असल्याचे दिसून येत आहे। गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदूपान हंगाम सुरू झालेला आहे आणि या पावसामुळे आता तेंदूपान हंगामावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु आता नागरिकांना कुठेतरी उकाड्यापासून दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे। पुढारी न्यूज साठी आशिष अग्रवाल, गडचिरोली। इकडे नागपूरमध्ये भर उन्हाळ्यात पावसाच्या सरी बरसल्यात। नागपूरच्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्यात। विदर्भात हवामान विभागाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरण आहे। उन्हाळ्यात पावसाच्या सरीने गारवा निर्माण होत असल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झालेलं आहे। तिकडे वाशिमच्या रिसोड शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळले। दिवसभराच्या तीव्र उकाड्यानंतर अचानक वातावरणात बदल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचं काही प्रमाणात नुकसान व्हायची भीती आहे।